राजस्थानच्या मातीत एक बालक जन्माला आलं. लहानपणापासूनच त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. तो फक्त तलवार चालवत नव्हता, तो युद्ध समजत होता. घोडेस्वारी, धनुर्विद्या, युद्धनीती सगळ्यात तो पारंगत झाला. पण त्याची खासियत काय होती? शब्दवेधी बाण, म्हणजेच फक्त आवाज ऐकून लक्ष साधण्याची कला. ही कला इतकी कठीण होती की फार थोडे योद्धे ती शिकू शकत होते. आणि हीच कला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं शस्त्र बनली. ही कथा आहे महान योद्धा पृथ्वीराज चव्हाण यांची आणि त्यांचा कट्टर शत्रू मोहम्मद घोरी यांची. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानचा महत्वाकांक्षी शासक घोरी. भारतावर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न होतं. तो वारंवार आक्रमण करत होता, पण प्रत्येक वेळी त्याला पराभव मिळत होता. कारण समोर होते पृथ्वीराज चव्हाण. मोहम्मद घोरी, त्याचं एकच स्वप्न, भारत जिंकायचा. त्याने अनेक वेळा आक्रमण केलं, पण प्रत्येक वेळी त्याला एकाच व्यक्तीने रोखलं, पृथ्वीराज चव्हाण. 12व्या शतकात भारतावर सत्ता मिळवण्यासाठी अनेक आक्रमक येत होते. त्यात सर्वात धोकादायक होता मोहम्मद घोरी. त्याने भारतावर अनेक वेळा हल्ले केले, पण प्रत्येक वेळी त्याला पराभव स्वीकारावा लागला. कारण त्याच्या समोर होते राजपुतांचे शेर, दिल्लीचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण. 1191 इतिहासातील एक मोठं युद्ध, तराइन. राजपूत सैन्य विरुद्ध घोरीचं सैन्य. लढाई इतकी भयंकर होती की जमीन रक्ताने लाल झाली होती. हजारो सैनिक, घोड्यांचे आवाज, तलवारींच्या ठिणग्या. लढाई सुरू झाली. राजपुतांनी शौर्य दाखवलं आणि घोरीचं सैन्य तुटलं. काही कथानुसार घोरीला अनेक वेळा पकडलं गेलं, पण पृथ्वीराज म्हणाले, शत्रूला मारणं सोपं आहे, पण क्षमा करणं मोठेपण आहे. आणि त्यांनी त्याला सोडून दिलं. हीच गोष्ट पुढे इतिहास बदलणार होते आणि शेवटी पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले. काही कथानुसार घोरीला अनेक वेळा पकडलं गेलं, पण त्याला सोडलं. हा निर्णय कदाचित इतिहासातील सर्वात मोठ्या चुकापैकी एक ठरला. 1992 घोरी परत आला, पण यावेळी तो वेगळा होता. त्याने युक्ती वापरली. राजपूत सैन्य तयार नव्हतं आणि त्याने नवीन रणनीती वापरली. फसवणूक, रात्रीचा हल्ला, अचानक आक्रमण. राजपूत सैन्य गोंधळलं आणि यावेळी पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. त्यांना कैद करण्यात आलं आणि अफगाणिस्तानात नेण्यात आलं. कैद, अंधार, वेदना. घोरीनं आदेश दिला, त्याचे डोळे काढा. आणि इतिहासातील सर्वात क्रूर घटना घडली. पृथ्वीराज चव्हाण यांचे डोळे काढण्यात आले. ते आंधळे झाले. अंधार, शांतता, वेदना, पण मनात एकच गोष्ट, बदला. घोरीला वाटलं हा राजा आता संपला, पण तो विसरला. त्याला माहिती नव्हतं, योद्धा कधीच संपत नाही. खरा योद्धा डोळ्यांनी नाही तर हृदयाने आणि कौशल्याने लढतो. अंधारात बसलेला पृथ्वीराज मनात एकच विचार करत होता, बदला. तेव्हा येतो एक व्यक्ती, चंद बरदाई. तो फक्त कवी नव्हता, तो एक रणनीतिकार होता. त्याने एक धोकादायक योजना आखली. घोरीला सांगितलं, पृथ्वीराज अजूनही धनुर्विद्या करू शकतो. घोरी हसला आणि त्याने परवानगी दिली. दरबार भरला. सगळे पाहत होते. एक आंधळा राजा, हातात धनुष्य. आणि तेव्हा चंद बरदाई म्हणाला, 4 बास 24 गज, अंगुल अष्ट प्रमाण, ता ऊपर सुलतान है, मत चूको चव्हाण. हा एक गुप्त संदेश होता. पृथ्वीराजने आवाज ऐकला, अंतर मोजलं, हळूहळू धनुष्य ताणलं आणि एकच बाण सोडला. तो बाण सरळ जाऊन घोरीच्या छातीत घुसला. दरबारात गोंधळ उडाला. काही कथानुसार पृथ्वीराज आणि चंद बरदाई यांनी स्वतःचा अंत केला, कारण ते पुन्हा कैदेत राहू इच्छित नव्हते. ही कथा खरोखर घडली का? पृथ्वीराज रासूमध्ये ही कथा आहे, पण ताज अल मासीरमध्ये नाही. म्हणजे इतिहास आणि दंतकथा यामध्ये फरक आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात घेण्यासारखी आहे, परिस्थिती कितीही वाईट असली तरी खरा योद्धा शेवटपर्यंत लढतो. ही कथा आहे एका आंधळ्या राजाची, ज्याने जगाला दाखवलं, धैर्य डोळ्यात नसतं, मनात असतं.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी खरा योद्धा शेवटपर्यंत लढतो. हे होते पृथ्वीराज चव्हाण. एक नाव, एक प्रेरणा.